आपण पुढची बातमी पाहतोय, राजकीय वर्तुळातून आहे। फडणवीसांनी आता हिंदी भाषेमध्ये इशारा दिला आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीसांना शेलक्या भाषेत सुनावलंय। राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे आसूड ओढले आणि तसं करताना त्यांची मिमिक्री सुद्धा केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट राज ठाकरेंवर टीका केली आणि त्यांनाही सुनावलंय। पाहूया। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो। कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो, आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली। आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले? पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही। ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे। ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं। दरम्यान मिसिंग लिंकवर बोललो तर महाराष्ट्राचा अपमान कसा, असा खडा सवाल राज ठाकरेंनी केला आणि यावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलंय आपण तेही पाहूया। आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे, काय झालंय ते? इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय। मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले। हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे। खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे। हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू, काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं। म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो। भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ। आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज। मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती। अनेकांना का लागली मला समजलंच नाही, अनेक लोकांना ती लागली। बघा, राम मंदिरामध्ये दानपेटीच्या लुटीवरनं आता राजकारण चांगलंच